भावांनो, कसे आहेत सर्व? मयुरेश ब्लॉगच्या 4 ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी ब्लॉग डायरेक्ट सुरू करतो आहे आपल्या गोडाऊनला आल्यावरती. तर आज आपला कॉल आहे गिरगाव ठाकूरद्वारचा राजा. ठाकूरद्वारच्या राजाचा आज आपलं आगमन सोहळा आहे. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे गिरगावमध्ये. आणि आपल्याला आज भेटणार आहे आपली 2025ची टी शर्ट. तर ती बघूया कशी आहे. तर आता आपण पोचलो इकडे. इथे जाऊया आपल्या गोडाऊनवरती आणि बघूया तिथे टी शर्ट वाटप चालू आहे. तर टी शर्ट घेऊया आणि तुम्हाला दाखवतो 2025ची आपली टी शर्ट. आता आपली 2025ची नवीन टी शर्ट. साईज काय तुझी भावा? 38. तर ही टी शर्ट तुम्हाला मी खोलून दाखवतो. पकड ना. आपली 2025ची टी शर्ट. रावस आहे, एकदम रावस टी शर्ट. इथे आपलं स्कॅनर पण दिलं इंस्टाग्रामचा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आपला इंस्टाग्राम ID. त्याला जाऊन लवकर फॉलो करा आणि आपल्या सगळ्या रील्सला लाईक करा आणि शेअर करा. बघूया कशी वाटते टी शर्ट. तर तुम्हाला आता घालून दाखवतो मी. चला, ची नवीन टी शर्ट मी आता घातलेली आहे. हा आपला लोगो आहे. तर कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडली आहे टी शर्ट. इथे आपला स्कॅनर पण दिला आहे. तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला खूप लोकांपर्यंत पोचवा. तर तुम्हाला आता दाखवतो आपला टेम्पो पण आला आहे. आता आपल्याला सामान भरायचं आहे टेम्पोमध्ये. चालणारच नवीन कुछ भी पहिला म्हणजे काम तरी कर. सगळ्यांनी घातली आहे. कुठून भेटला? पुढच्या वर्षी आपण पण जाऊया तिकडे. कृष्ण भेटेल आपल्याला. 8 पण लावलं. 4 वर्ष अगोदर. ही कोणाची टी शर्ट आहे? ही माझी आहे. 2 टी शर्ट. 2 टी शर्ट आहेत यावेळी. थोडी अशी उभी ठेव म्हणजे त्याच्यावरती दादर 28 दिसेल आपली पहिचान. A few moments later. मध्ये आपले मेन माणसं सामानाची अरेंजमेंट करा. हातला आहे ना, हातला कधी काम करत नाही. आज पहिल्यांदा काम करतोय. अरे परत सॅमन काय सामान. सॅमन काय सामान. तर आपलं सामान भरून झालं टेम्पो मध्ये. सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे इथे. सामान वगैरे झालंय आपलं. सीट घेतल्या काय? दोन्ही सीट घेतल्या. सामान झालंय सगळं भरून. त्यांनी भरलंय दोघांनी. जाम मेहनत लागते सामान काढायला. ठेवायला काढायला कोण नसतं, पण करायला लागतं. तर आता आपल्याला आता निघायचं आहे जायला. हॅलो गाईस. बरं नाही भावा. आपल्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. अंशला बरं नाही भावा. पण खरं काय झालं काय माहिती काय झालं. ताशा प्लेअर म्हणजे अंश मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. त्याला हा बोलतोय बरं नाही. तर बघूया आता त्याला कॉल करून काय बोलतोय तो. आयटमशी बोलत असणार अजून काय. हा कॉल करतोय. स्टार्टर लावणारे असे अमर सुभाष क्रीडा मंडळचे मेन. कशात असतोस? मेन बेस आणि मेन शिडी अमर सुभाष क्रीडा मंडळची. कडक 8 लावले काल. कडक 8. आपला टेम्पो तर गेलाय पुढे. आता आम्ही निघालोय ट्रेनने जायला.
ट्रेननी कुठे उतरायचं? चर्नी रोड. चर्नी रोडवर ना जवळ आहे. चर्नी रोडला उतरूया. तर आपल्या ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. निघालो आता आपण, चला. आपल्या मित्राला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि मित्राला भरून भरून प्रेम करा. आपण दादर स्टेशनला जाऊया आता पुढे. पोचलो इथे चर्नी रोडला. तर आता इथून लोकेशन किती लांब आहे आम्हाला काय माहिती नाही. तर आम्ही आता विचारत जाणार आहे. कुठल्या तरी चर्च आहे इथे, तर विचारूया इकडच्या माणसांना. समजलं कुठे जायचं, आम्ही विचारलं इथे. आता जायचं आम्हाला गिरगाव चर्च. इथे विचारून सांगितलं इथून सरळ जायचं आपल्याला. तर आता जाऊया तिकडे आणि बघूया सगळे पोचले तिकडे. आपल्या लोकेशनला तर आमचा टेम्पो शोधतो आम्ही. तर कुठे भेटत नाही, सगळे शोधतात टेम्पो. टेम्पो भेटेल, अजून आला नाही वाटतं. या रोडला किंवा या रोडला आहे टेम्पो. बघू आता कुठे आहे ते. तर खूप अशा टायमानंतर आपला टेम्पो आपल्याला भेटला आहे. तर आता इथे येऊन थांबलो आहे तर कोण पोरच नाही आहेत. तर पोरं येतील तेव्हा आपण आपलं सेटअप रेडी करायला घेऊ. तिथे ढोल ताशा पथक पण आलेले आहेत, वारसा. A few moments later. तर एक बाप्पा आला इथे, मी तुम्हाला दाखवतो आता. हे बाईकवाले नुसते मध्ये मध्ये येत आहेत. आता सर्व नाश्ता करतायत. नाश्ता करायला या. तर आता आपला नाश्ता वगैरे करून झालाय. सगळी पोरं गणपतीची वाट बघतायत, कधी गणपती यांना डायरेक्ट चालू करायचं आपल्याला. आता म्हणजे अजून आपलं सेटअप झालं नाही, गणपती येईपर्यंत होईल. पावसाची मेहरबानी. पाऊस नाही आला पाहिजे, नाही तर मग वाट आहे आपल्या कॉलची. भिजत वाजवायला लागेल. गणपती आला तो गणपती आला एक, कुठला आहे काय माहिती नाही. तर आपला आता सेटअप सगळं रेडी आहे. फक्त आपला जो स्टँड आहे तो आपल्याला आपल्या गाडीवर ठेवायचा आहे. ते ऑलमोस्ट आपला सेटअप सगळं रेडी आहे. आपल्या ग्रुपमध्ये 2 ब्लॉगर ब्लॉगला ब्लॉग. आपल्या भावाच्या चॅनलला लाईक करा. सगळं रेडी आहे, सगळं रेडी आहे. दोन तास झाले, गणपती अजून आला नाही. सगळी पोरं इथे थांबली आहेत कधी वाजवायला भेटेल म्हणून, पण अजून काय गणपती आला नाही. सगळे टाइमपास करते, इथे तिथे फिरतायत. कधी गणपती येईल याची वाट मी पण बघतोय. सगळे गणपती येत आहेत हे बघा. तर गणपती आल्यावर दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये. सगळे कंटाळले आहेत पोरं. 6 गणपती येऊन गेले. 6 अबू हाय कर. अबू हाय कर. आपल्या हाय कर, हाय कर. 2000 years later. गणपती आले, आपल्याला आता वाजवायला सुरू करायचं. सगळे तयार आहेत, सगळे तयारी करून उभे आहेत. गणपती आला चालू करायचं आपल्याला. गणपती आलाय आपला इथे त्या राईटला. इथे आता फक्त गल्ली शिरायचंय गणपतीला.
तर भेटू. तर भावांनो, फायनली आपल्या आजच्या दिवसाचा पॅकअप झाला आहे. कारण गणपती लेट आल्यामुळे आपल्याला आज वाजवायलाच भेटलं नाही. म्हणजे गणपती झाला 10 वाजता. तर त्यांच्या गल्लीत येऊन आम्ही एक गाणं वाजवलं, म्हणजे पालखी निघाली राजाचे हे गाणं वाजवलं. आणि नंतर पोलीस वाजवून नव्हते देत, म्हणून मंडळाची पोरच बोलली की बंद करा. आणि ती पोलीस देतच नव्हते वाजवून, तर वाजवून फायदा काय. म्हणून आता आपण निघालो आहे घरी जायला. म्हणजेच आता सर्व सामान वगैरे आपलं झालं आहे पॅक. फक्त टेम्पोमध्ये सामान टाकायचं आहे. टेम्पोमध्ये सामान टाकलं की आपण निघणार घरी जायला. आणि मग तिकडे जेवून वगैरे आपण आपल्या घरी जाणार. म्हणजे पहिला आपण गोडाऊनमध्ये जाणार इथून निघाल्यावरती. घरी म्हणजे पहिला गोडाऊनवरती जाणार, तिथे सामान वगैरे ठेवणार आपल्या रूमवरती. आणि नंतर आपण तिकडून जेवून वगैरे घरी जाणार. तर सगळं सामान वगैरे आपलं पॅक झालं आहे. फक्त टेम्पोत टाकायचं. सगळ्या पोरांनी सामान टाकले. तर भावांना आपला ब्लॉग आजचा असा होता. आज आपल्याला काय वाजवायला भेटलंच नाही, कारण की गणपतीत लेट आला. त्यांचा काहीतरी इश्यू होता त्यांच्या गणपतीच्या कार्यशाळामध्ये. आणि चिंतामणीचं पण आगमन होतं, म्हणून काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, कारण की खूप गणपती होते. म्हणून त्यांचा गणपती आलाच 10 वाजता. तर आम्हाला काहीच वाजवायला भेटलं नाही. पोलीस वाजवूनच देत नव्हते. तरी आम्ही त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन एक पालखी निघाली राजाची गाणं वाजवलं आणि पॅकअप केला. त्यानंतर आम्ही जेवलो, सामान वगैरे भरलं टेम्पोमध्ये, तिथून निघालो. टेम्पोतलं सामान आपल्या गोडाऊनवरती ठेवलं आणि आम्ही घरी आलो. म्हणजे मी आता घरी पोचलो आहे. तर तुम्ही ब्लॉग कुठून बघताय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरून मला कळेल की माझे ब्लॉग कुठपर्यंत पोचत आहेत. तर तुम्ही असंच प्रेम करत राहा माझ्यावरती. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी भेटतो आता तुम्हाला आपल्या मयुरेश ब्लॉगच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार.